प्रभू श्री रामचंद्र की जय। चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते। चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते। योग सामर्थ्याने ते 1400 वर्ष जगले अशी मान्यता आहे। यांच्या गुरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांग वटेश्वर असेही म्हणतात। काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप। तापी पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले। त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक यांना चांगदेव म्हणू लागले असं म्हणतात। त्यांनी अनेक मृत व्यक्तींना जिवंत करून दाखवण्याचा चमत्कार केल्याचे सांगितले जाते। त्यांच्या योग सामर्थ्याचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्राबरोबर देशाच्या अनेक भागात झाला। त्यामुळे त्यांच्यात अहंकार निर्माण झाला। आपल्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही अशा आविर्भावात त्यांचे आचरण होऊ लागले। त्याच्यानंतर त्याच वेळी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची माहिती त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली। त्यांच्याकडून समाज परिवर्तनासाठी केलेल्या चमत्कारांची माहिती ऐकून त्यांचा अहंकार जागा झाला। एखाद्या थोर महात्म्याला अहंकाराच्या चक्रव्यूहातनं बाहेर पडण्यासाठी तितक्याच थोर महात्म्याची कृपा होणे गरजेचे आहे। तसेच चांगदेवांच्या बाबतीत झाले। ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचे मोठेपण त्यांच्या लक्षात आले नाही, म्हणून ते थेट वाघावर बसून आणि हातात सर्पाचा चाबूक घेऊन बरोबर लाखो अनुयांना घेऊन त्यांना भेटावयास गेले। चांगदेवांना भेटायला ही चारही भावंडे भिंतीवर बसून आली। ते पाहून त्यांचा अहंकार गळून पडला। आता चांगदेव महाराजांचे मंदिर चांगदेव गाव जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आहे। चांगदेव महाराजांचे समाधी मंदिर गोदावरी नदी काठी अहमदनगर जिल्हा राहता तालुक्यातील पुणतांबा या गावी आहे। या मंदिराचा इतिहास हे अत्यंत महत्वाचे आणि धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळ आहे। हे हेमाडपंथी मंदिर असून यातील दगडी कोरीव काम आणि उत्कृष्ट शिल्पकला डोळ्यांचे पारणे फेडील। मंदिरातील शांतता आणि गूढ आध्यात्मिक ऊर्जा प्रत्येक भक्ताला मानसिक शांती प्रदान करते। चांगदेव महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये काय काय जे ग्रंथ लिहिले त्याच्याबद्दल आहे। त्यांनी योगेंद्र चिंतामणी व तत्वसार हे 2 तर मराठीमध्ये उत्तर पंचविशी हे 3 ग्रंथ लिहिले आहेत। तसेच 50हून अधिक ग्रंथही त्यांनी लिहिलेले आहेत। मार्गशीर्ष वद्य 13 शके 1218 रोजी ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेव यांनी सासवड येथे समाधी घेतली। त्यानंतर माघ वद्य 13 शके 1218 या दिवशी पुणतांबा येथे चांगदेवांनी समाधी घेतली। त्यांच्या समाधीच्या प्रसंगी भक्त पुंडलिक, संत नामदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताई आणि स्वतः पांडुरंग यांच्याबरोबर अनेक संत महात्मे उपस्थित होते। संत नामदेवांनी समाधी सोहळ्याचे वर्णन अभंगाद्वारे केले आहे। समाधीस क्षेत्र घातली मनोहर, बसविले वर चांगदेवा, आनंदाने टाळ्या पिटती वैष्णव थाट, लाविती पदर डोळियांशी, टाळ मृदुंगाचा झाला झणकार, गेले योगीश्वर समाधीशी, सांडिले भूषणे अकारणास, झाले वितग्न परब्रह्मासी, झाली येते क्षेत्र उन्मनीच्या संगे, निवृत्ती पांडुरंग ओसंडली, नामा म्हणे समाधिस्थ योगेश्वर, निघाले बाहेर देव भक्ता। आणि हे चांगदेव मुक्ताईनी त्यांचे गुरुत्व पत्करले होते, ते त्यांचे शिष्य झाले होते आणि त्याची धन्यता चांगदेवांनी पुढील शब्दात व्यक्त केली आहे। 14 शत झाली बुद्धी माझी गेली, सोय दाखविली मुक्ताईने। मुक्ताई बाई आई आणि चांगदेव हे तान्हे बालक अशी कल्पना करून लिहिलेले मुक्ताईचे अंगाईचे असंख्य अभंग आहेत, जे बऱ्याच जणांना माहीत नाहीयेत। पण मला ते अभंग सापडले नाहीयेत, त्यांचे कुठले अभंग होते ते। एवढंच। धन्यवाद।
छान छान. छान झालंय.